मागील पानावरून. ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. शिक्षणामुळं मागासलेला समाज हा प्रगतीपथावर येऊ शकतो असा विश्वास वाटल्यामुळेच की काय, जगभरातल्या अनेक समाजधुरीणांनी शिक्षणाचा प्रचार प्रसार हे आपलं व्रत मानलं आणि त्यापैकीच एक होते गंगाराम भाऊ म्हस्के. नमस्कार, मी ओंकार. मागील पानावरूनच्या आजच्या भागात गंगाराम भाऊ म्हस्के यांच्या या शैक्षणिक कार्याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे याच्याबद्दल बोलणार आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात मराठा ही जात आणि त्या जातीशी संबंधित लोक हे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि त्यामुळंच की काय, 19व्या शतकामध्ये गंगाराम भाऊ म्हस्के यांनी हे नमूद करून ठेवलेलं आहे की जवळजवळ 50% जास्त लोकसंख्या ही मराठींची आहे आणि त्यातले बहुतांश लोक हे मागासलेले आहेत, पिछाडीवर आहेत. तर त्यांना जर प्रगतीपथावर आणायचं असेल, त्यांच्यात जर सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल तर शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. हे त्यांना स्वतःच्या उदाहरणावरच कळलं होतं. कारण बिकट आर्थिक परिस्थिती, त्यातून शिक्षण पूर्ण केलं आणि मग वकिली हा उत्तम व्यवसाय करत करत समाज निरीक्षणातून त्यांना हे सगळं जाणवायला लागलं. सुरुवातीला मुलांना शिष्यवृत्ती देऊन त्यांनी उत्तेजन दिलं, पण मग नंतर वाटायला लागलं की ह्या कामाची खूप गरज आहे आणि त्यासाठी आपण कामाचा विस्तार केला पाहिजे. आता गंगाराम भाऊ म्हस्के यांचा स्वभाव थोडासा सर्वसमावेशक होता. म्हणजे वेगवेगळ्या विचारांच्या सुधारकांमध्ये त्यांची उठबस होती, मैत्री होती, स्नेह होता. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील, महात्मा फुले असतील किंवा महादेव मोरेश्वर कुंटे असतील, भांडारकर असतील, त्या सगळ्यांशीच ते चर्चा करायचे. ही मंडळी पण त्यांच्याशी बोलायची. एकूण त्यावेळच्या समाजामध्ये चांगले बदल घडावेत म्हणून काहीतरी काम उभं राहावं यासाठी ही मंडळी धडपडायची. आता गंगाराम भाऊ म्हस्के यांना त्यांच्या निरीक्षणातून जाणवलेलं होतं की नुसतं शिष्यवृत्ती देऊन भागणार नाहीये आणि त्यासाठीच त्यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या स्थापनेत राजन्ना लिंगू असतील किंवा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील, हे सुद्धा तितक्याच हिरिरीने सहभागी होते. गंगाराम भाऊंना हे काम वाढवावंसं वाटलं आणि मग त्यांनी ठरवलं, म्हणजे त्यांनी एक कमिटी स्थापन केली आणि सयाजीराव गायकवाड महाराज यांना भेटण्याचं त्यांनी निश्चित केलं. सयाजीराव गायकवाड महाराजांचं अशा कामाला प्रोत्साहन असायचंच आणि त्यामुळंच की काय, या संस्थेला त्यावेळी 2400 रुपयांचं वर्षासन सुरू झालं आणि मग त्यातून अनेक मुलं शिकायला लागली. पुढं कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी आणि इतर संस्थानिकांनी पण वर्षासनं सुरू केली, आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली आणि गंगाराम भाऊ म्हस्के यांचं काम वाढायला लागलं. आता तुम्ही लक्षात घ्या बरं का, 19वं शतक आहे, मराठा कुटुंबातली मुलं हळूहळू शिकतायत आणि त्यावेळच्या ग्वाल्हेर असेल, बडोदा असेल, इंदौर असेल, कोल्हापूर असेल, इथल्या संस्थानांमध्ये उच्च पदावर काम करण्यासाठी काही सुजाण, चांगल्या वृत्तीची, उत्तम जाण असलेली मंडळी आवश्यक होती. आणि मग डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या शिष्यवृत्तीतून शिकलेली अनेक मंडळी, मुलं ही त्या संस्थानात जाऊन कारभार बघायला लागली. म्हणजे चांगलं शिक्षण घेतलेले लोक हे त्यावेळी राज्यकारभारात यायला लागले. ही एक प्रकारची समाज सुधारणाच होती. कारण एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला, कोल्हापूरच्या संस्थानामध्ये चांगली शिकलेली मंडळी, बहुजन समाजातनं आलेली मंडळी शाहू महाराजांना अभिप्रेत होती आणि मग त्यांनी गंगाराम भाऊ म्हस्के यांच्याशी संपर्क केला आणि अशी काही नावं सुचवण्यासाठी सांगितलं. आणि त्यातूनच गंगाराम भाऊ म्हस्के यांनी भास्करराव जाधव यांचं नाव सुचवलं. तसंच त्यांनी दाजीराव अमृतराव विचारे यांचं पण नाव सुचवलं. भास्करराव जाधव यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की सत्यशोधक समाजाचं किती महत्त्वाचं काम त्यांनी केलं आणि शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये भास्करराव जाधव यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका निभावली.
तर अशा पद्धतीनं काही कर्तबगार पुरुष हे त्यावेळच्या संस्थानिक कारभारामध्ये प्रवेश करते झाले, ज्यांची एक विशिष्ट सामाजिक जाण होती, जी त्यावेळच्या द्रष्ट्या संस्थानिकांच्या सामाजिक कार्याला सहाय्यभूत अशी गोष्ट होती. आता याला जोडूनच आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची. माझ्या बोलण्याच्या ओघात बऱ्याच वेळेस मराठा मुलांचं शिक्षण, मराठा समाजाचं शिक्षण असे शब्द तुम्ही ऐकले असतील आणि तुमच्यापैकी अनेकांना ही शंकाही आली असेल की मग गंगाराम भाऊ म्हस्के यांचं कार्य हे एका विशिष्ट समाजासाठी होतं का, एका जातीसाठी होतं का? तर असं अजिबात नाहीये. म्हणजे त्यांनी जरी त्यांच्या संस्थेचं नाव डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन असं ठेवलं असलं किंवा त्यांनी सांगितलं असलं की मराठा समाजातल्या मुलांनी शिकायला पाहिजे, तरी त्यामागचा दृष्टिकोन समजून घ्यायला पाहिजे. मी आधी हे नमूद केलंय की गंगाराम भाऊ म्हस्के यांना लक्षात आलं होतं की मराठा ही जात जी आहे ती बहुजन समाज आहे, महाराष्ट्रातला बहुजन समाज मराठा आहे. त्यामुळं ते जर शिकले तर आपोआपच शिक्षणाचा प्रवाह पाझरत सगळीकडे पसरेल. आणि अर्थातच सुरुवातीला त्यांनी जरी तसं म्हटलं असलं तरी त्यांच्या संस्थेतनं वेगवेगळ्या जाती धर्माच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळालेलीच आहे. हे घडलेलं आहे पुढच्या काळात. तर सांगायचा उद्देश असा आहे की आज महाराष्ट्रात मराठा आणि शिवाजी असं नाव असलेल्या अनेक शिक्षण संस्था आहेत. तर यापैकी अनेक संस्थांचे संस्थापक जे आहेत ते या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या गंगाराम भाऊ म्हस्केंच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या संस्थेच्या शिष्यवृत्तीवर शिकलेले आहेत. म्हणजे आता गंगाराम भाऊंच्या दृष्टीची व्यापकता तुमच्या लक्षात आली असेल. कारण ह्या संस्था महाराष्ट्र प्रदेशी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाल्या आणि त्यांनी जो शिक्षण प्रसार केला त्याचा बहुजन समाजाच्या उद्धारामध्ये, उन्नतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा उपयोग झालेला आहे. हे घडलेलं आहे, घडतंय, आपण पाहतोय. आणि म्हणूनच गंगाराम भाऊ म्हस्के यांचं कार्य वादातीत आहे. मी त्यांची संस्था जी आहे त्याची वेबसाईट पण जाऊन बघितली तर तिथं साधारण 1915 पासून शिष्यवृत्ती किती जणांना मिळाली, किती रक्कम मिळाली, तिथपासून ते 2017-18 पर्यंतचा सगळा तपशील उपलब्ध आहे. त्याच्यावरनं कळतंय की किती उदात्त हेतूनी त्यांनी संस्था सुरू केली होती आणि ती कशा पद्धतीनं अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारी ठरलेली आहे, सर्वांगीण बदल करणारी ठरलेली आहे. आणि ती मुलं पुढं जाऊन समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात नामवंत झालेली आहेत, उत्तम काम केलेलं आहे त्यांनी. या सगळ्या मागं गंगाराम भाऊ म्हस्के या द्रष्ट्या समाजसुधारकाचा विचार होता. तर याचं स्मरण आपण ठेवलं पाहिजे. चला, मी ओंकार तुमची रजा घेतोय. भेटूया मागील पानावरूनच्या पुढच्या भागात. नमस्कार. मागील पानावरून